नागपूर अमरावतीसह विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाची हजेरी, तर मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत. नागपूर, वर्धा, भंडाऱ्यात मुसळधार पाऊस. आज उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी. अमरावती, भंडाऱ्यात नदीचं पाणी गावात शिरलं. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग 2 दिवसांपासून बंद, तर जिल्ह्यातील एकूण 20 मार्ग वाहतुकीसाठी बंद. भामरागड तालुक्यातील 150 गावांचा संपर्क तुटला. मुंबईसह उपनगरात पाऊस कायम. बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पूरसदृश्य परिस्थिती. 100 ते 150 नागरिकांची मानवी साखळीद्वारे सुटका. सततच्या पावसामुळे मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात इमारतीचा भाग कोसळला. लहान मुलासह 40 नागरिकांना वाचवण्यात यश. एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. डीपीडीसी बैठकीत काका पुतणे आमने सामने. पर्यावरणासंदर्भात शरद पवारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवारांचं उत्तर. पुणे सत्र न्यायालयानं मनोरमा खेडकरांचा जामीन नाकारला. पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ. शरद पवार आणि अजित पवार विधानसभा निवडणुकीपूर्वी एकत्र येऊ शकतात. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाच्या आमदाराचं विधान. मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम. तर मुलींना मोफत शिक्षण सुरू का नाही, जरांगेंचा सवाल. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पूजा खेडकर प्रकरणाची दखल घेणार. पूजानं ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का हे तपासलं जाणार. आयोगातील सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती. यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनी यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती. पूजा खेडकर प्रकरणाचा संबंध नाही. आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरण प्रक्रियेला रिझर्व्ह बँकेची मान्यता. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनकडून खाजगीकरण थांबवण्याची मागणी.